नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोयडवी, रयत शिक्षण संस्थेचे SSGM कॉलेज कोपरगाव. विद्यार्थी मित्रों, last two lectures we have discussed about corporate accounting subject, unit first, profit prior to incorporations. त्या दोन लेक्चरमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये इनकॉर्पोरेशन म्हणजे काय ह्या संदर्भात त्याचे इंट्रोडक्शन्स आपण बघितलेले होते. त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण हाऊ टू सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा, त्याचबरोबर कोणकोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी फॉलो करायच्या त्या मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या. तर त्या ठिकाणी मी प्रामुख्याने तुम्हाला 10 स्टेप्स सांगितल्या होत्या. तर त्या स्टेप कुठल्या, तर रीड द प्रॉब्लेम केअरफुली, apportionment of all the expenses and income in the basis, draw the format of pre-period and post-period, then calculate the sales ratio, then calculate the time ratio, then draw the format of profit and loss statement, then first take all income and divide it in their basis and do total of that income, then take all expenses and divide it in their basis and do total of all expenses pre and post period, and then less all pre and post column expenses in their income, and last all both side remaining profit and loss is matched in profit which is given in problem. ह्या स्टेप्स तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितल्या होत्या. ह्या स्टेप्सचा यूज करूनच आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवत असताना कुठला फॉर्मॅट यूज करायचा त्या ठिकाणी तुम्हाला दोन फॉर्मॅट सांगितले होते, एक तर व्हर्टिकल फॉर्मॅट आणि हॉरिझॉन्टल फॉर्मॅट. तर आपण व्हर्टिकल फॉर्मॅटनुसार प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे सोडवणार आहोत. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा पर्टिक्युलर, बेसिस, प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड हे 4 कॉलम त्या ठिकाणी करावे लागतात. प्रथम आपण सर्व इन्कम घेत असतो, ते कुठल्या बेसिसवरती आहेत ते डिवाइड करत असतो प्री आणि पोस्ट पिरियड नंतर. त्यानंतर त्यातनं सर्व एक्सपेन्सेस हे लेस करत असतो. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण काय करत असतो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट त्या ठिकाणी तयार करत असतो. मग त्या पद्धतीनं आपण काय करूया, प्रॉब्लेम सोडवूया. तर मग प्रथम आपण काय करूया की स्टेप्स नंबर 1 काय, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण दिलेला आहे. हा प्रॉब्लेम पहिल्यांदा आपण काय करूया, व्यवस्थितरित्या रीड करून घेऊया. तर चैतन्य लिमिटेड कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 जुलै 2019 टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ मिस्टर अनिल अँड सुनील विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2019. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी काय म्हटलं की चैतन्य लिमिटेड कंपनी आहे ती इनकॉर्पोरेटेड कधी झाली. इनकॉर्पोरेटेड म्हणजे काय, तुम्हाला मी लास्ट लेक्चर सांगितलं. इनकॉर्पोरेटेड म्हणजे काय, तुमच्या कंपनीला डेट ऑफ सर्टिफिकेट किती भेटलं, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन कधी झालं, तर 1 जुलै 2019 ती इनकॉर्पोरेट झाली. त्यानंतर टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ मिस्टर अनिल अँड सुनील विथ इफेक्ट फ्रॉम कधीपासून, तर 1 एप्रिल 2019, म्हणजेच तिला आपण काय म्हणतो, डेट ऑफ ॲक्विजिशन्स किती आहे, तर 1 एप्रिल 2019. त्यानंतर फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स अँड फिगर रिलेटिंग टू द इयर एंडिंग 31 मार्च 2020 फाइंड आउट द प्रॉफिट प्रायर पिरियड अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन. आणि याच्यावरनं आपल्याला काय म्हटलं की इयर एंडिंग हे कधी असणार आहे, तर 31 मार्च 2020 हे इयर एंडिंग असणार आहे. आणि याच्या दरम्यान जो काही 1 एप्रिल, 1 जुलै आणि 31 मार्च याच्या दरम्यान जो काही तुमच्या कंपनीला प्रॉफिट झाला असेल प्री आणि पोस्ट पिरियडमधील, तो आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट त्यांनी सांगितलं आहे, द सेल्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 वेअर ₹5 lakh डिवायडेड इंटू ₹1 lakh फॉर द पिरियड अप टू 1 जुलै 2019 and ₹4 lakh for the remaining period. तर ह्या ठिकाणी आता तुम्हाला काय सांगितलं की संपूर्ण वर्षाची ह्या ठिकाणी तुम्हाला सेल्स दिलेले आहे 31 मार्च 2020 पर्यंत. म्हणजे काय येणार, तर संपूर्ण वर्षाची, संपूर्ण इयरची तुम्हाला ह्या ठिकाणी सेल्स दिले आहे. तर किती सेल्स दिले आहे, तर त्या ठिकाणी ₹5 लाख पूर्ण वर्षाची तुम्हाला सेल्स दिलेली आहे. आता ही सेल्स तुम्हाला 2 भागामध्ये डिवाइड केलेले असते. तर इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, इनकॉर्पोरेशनच्या आधीचा पिरियड आणि इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा पिरियड, ह्या ठिकाणी 2 पिरियड त्या ठिकाणी पडतात. तर आधीच्या पिरियडला आपण प्री पिरियड म्हणतो आणि नंतरच्या पिरियडला आपण पोस्ट पिरियड म्हणतो. आता
प्री पिरियडमध्ये किती सेल्स असणार आणि पोस्ट पिरियडमध्ये किती सेल्स असणार हे सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला डिवाइड करून दिलेलं आहे. मग त्यांनी काय म्हटलं आहे की वेअर ₹5 lakh डिवायडेड इंटू ₹1 lakh फॉर द पिरियड अप टू 1 जुलै. तर ₹1 lakh त्यांनी अप टू 1 जुलै 2019 पर्यंत सांगितले. म्हणजे कंपनी इनकॉर्पोरेशन्स होण्याआधीच्या पिरियडपर्यंत त्यांनी किती सेल्स सांगितले त्या ठिकाणी, तर ₹1 लाख. म्हणजे ही कुठल्या पिरियडची सेल्स असणार, तर त्या ठिकाणी प्री पिरियडची ती सेल्स असणार. त्यानंतर ₹4 lakh फॉर द रिमेनिंग पिरियड आणि राहिलेली 4 lakh ही कुठला असतात, तर रिमेनिंग पिरियड. आता 1 जुलै 2019ला आपल्या कंपनीचं इनकॉर्पोरेशन झालं. इनकॉर्पोरेशन झाल्यानंतरच्या पिरियडला आपण काय म्हणतो, तर पोस्ट पिरियड. म्हणजे पोस्ट पिरियडसाठी किती सेल्स त्यांनी सांगितले, तर त्या ठिकाणी ₹4 lakh सांगितलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे बी ग्रॉस प्रॉफिट फॉर द इयर वॉज ₹1,25,000 आणि तुम्हाला इथं ग्रॉस प्रॉफिट दिला आहे. ग्रॉस प्रॉफिट हा नेहमी काय असतो, तुमचा इन्कम असतो. तो इन्कम साईडला आपण नेहमी काय करत असतो, दाखवत असतो. तर ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला किती दिलेला आहे, ₹1,25,000 आणि तो ग्रॉस प्रॉफिट नेहमी आपण कशामध्ये डिवाइड करत असतो, तर तो सेल्स बेसिसमध्ये आपण डिवाइड करत असतो. कशामध्ये, सेल्स बेसिस. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तो इन्कम असल्यामुळे आपण त्याला सेल्स बेसिसवरती आपण डिवाइड करणार का, तर तो सेल्सच्या रिलेटेड आहे. त्यानंतर काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते बघूया. तर एक्सपेन्सेस बघा, सॅलरी, रेंट, टॅक्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी, इन्शुरन्स, डायरेक्टर फीज, ऑडिटर फीज, हे सर्व एक्सपेन्सेस दिले आहेत. हे सर्व एक्सपेन्सेस तुम्हाला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करायचे असतात. आता डिवाइड करत असताना तुम्हाला काय करावं लागतं, तर ते कुठल्या बेसिसवरती डिवाइड करणार हे तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा अपॉर्चमेंट त्याचं करावं लागेल. तर मग आपली दुसरी स्टेप काय आहे बघा. तर स्टेप नंबर फर्स्ट आपली झालेली आहे, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. सेकंड स्टेप, अपॉर्चमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम इन द बेसिस. आता हे जे काही इन्कम आणि एक्सपेन्सेस दिले आहेत त्यांचं काय करायचं, आपल्याला अपॉर्चमेंट करायचं. आता बघा, पहिलं एक्सपेन्सेस आहे तुमचा सॅलरी. सॅलरी काय आहे, तर हे फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस आहेत. का फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस आहेत, तर त्या ठिकाणी सॅलरी ही आपल्याला फिक्स मंथली ही पेड करावीच लागते. म्हणून त्याला आपण नेहमी कशावरती करतो, फिक्स नेचरचे जे काही एक्सपेन्सेस असतील ते आपण नेहमी टाईम बेसिसवरती रेकॉर्ड करत असतो. त्यानंतर सेकंड आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस म्हणजे काय, भाडे. आता मंथली आपल्याला आपल्या कंपनीचं, आपल्या बिझनेसचं किंवा एखादी मशिनरी असेल त्याचं रेंट हे तुम्हाला मंथली हे पेड टाईमवरती करावंच लागतं. म्हणून हे कशाच्या रिलेटेड आहे, तर टाईम बेसिसवरती. तर हे सुद्धा आपण टाईम बेसिसवरती डिवाइड करणार. ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसच्या रिलेटेड जे काही सर्व एक्सपेन्सेस असतात ते सर्व कशाच्या रिलेटेड असतात, तर सर्व ते टाईमच्या बेसिसवरती, ते टाईम बेसिसवरती आपण डिवाइड करतो. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी मंथली पेड करावं लागते, त्यामुळे ते सुद्धा टाईम बेसिसवरती. इन्शुरन्स टाईम बेसिसवरती. तुम्हाला लास्ट लेक्चरला मी बेसिस ऑफ अपॉर्चमेंट हे तुम्हाला एक चार्ट तयार करून दिलेलं होतं. फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस कोणते, त्याचबरोबर फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस कोणते, त्याचबरोबर व्हेरिएबल एक्सपेन्सेस कोणते, व्हेरिएबल नेचरचे एक्सपेन्सेस कोणते, आणि नंतर प्री पिरियडचे एक्सपेन्सेस कोणते आणि पोस्ट पिरियडचे एक्सपेन्सेस कोणते, हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला बेसिस ऑफ अपॉर्चमेंट फिक्स एक्सपेन्सेस कोणकोणते, तर त्या ठिकाणी सॅलरी सांगितली होती, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस, रेंट अँड अँड टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे सर्व एक्सपेन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेले होते. मग त्या पद्धतीने आपण त्या नेचरनुसार आपण हे सर्व एक्सपेन्सेस त्या ठिकाणी त्या बेसिसनुसार पहिल्यांदा अपॉर्चमेंट करून घेऊया. डायरेक्टर फीज हे नेहमी तुम्हाला मी कुठं म्हटलेलं, तर हे नेहमी आपण पोस्ट पिरियडमध्ये घेत असतो. आता पोस्ट पिरियडमध्ये का घेतो, तर डायरेक्टर हे कुठं वर्क करत असतात, तर ते कंपनीमध्ये वर्क करत असतात. आता कंपनीमध्ये वर्क करतात म्हणजे कंपनी आपली कधी स्टार्ट झाली, कधी खऱ्या स्वरूपानं हे झाली, मान्यता भेटली, तर 1 जुलै 2019ला. म्हणजे त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये काय करत असतात, कंपनी खऱ्या अर्थानं खऱ्या स्वरूपानं त्या ठिकाणी तयार झालेली असते
आणि त्यामध्ये कोण काय करत असते, काम करत असतं, तर डायरेक्टर. मग डायरेक्टर हे कशा रिलेटेड येणार, तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियड. त्यानंतर ऑल्टर फीज. ऑल्टर फीज संदर्भात सुद्धा मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये एक नोट सांगितलेली की ऑल्टर फीज जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जर फक्त ऑल्टर फीज जर सांगितली असेल तर ती डायरेक्टली तुम्ही संपूर्ण वर्षाची आहे असं कन्सिडर करायचं आहे. आणि ती कन्सिडर केल्यानंतर ती प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये दोन्ही पिरियडमध्ये तुम्हाला ती डिवाईड करायची असते. आणि ती डिवाईड करत असताना नेहमी ती तुम्ही टाईम बेसिसवरती डिवाईड करावी. इंटरेस्ट ऑन लोन हे सुद्धा नेहमी आपण टाईम बेसिसवरती हे करतो, त्यामुळे टाईम बेसिस घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट ही नेहमी कशाच्या रिलेटेड असते, तर ॲडव्हर्टाइजमेंट ही नेहमी सेल्सच्या रिलेटेड असते. का, तर बघा आपल्याला जर सेल्स करायचे असेल तर जास्तीत जास्त सेल्स वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज ही करत असतो. मग ही कशाच्या रिलेटेड झाली, तर सेल्सच्या. मग आपण ती कुठल्या बेसिसवरती डिवाईड करणार, तर सेल्स बेसिस. मग ह्या सेल्स बेसिस. त्यानंतर कमिशन ऑन सेल्स. बघा नावामध्येच आहे सेल्स, त्यामुळे डायरेक्टली आपण सेल्स बेसिसवरती डिवाईड करून देणार. कॅरेज आउटवर्ड. माल इकडं तिकडं सेलच्या रिलेटेड असेल तो व्हायला त्या संदर्भात जो काही खर्च झाला असेल त्याला आपण नेहमी सेल्स बेसिसवरती डिवाईड करतो. बँक चार्जेस नेहमी आपण टाईम रेशोवरती डिवाईड करत असतो. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ह्या प्रकारचे जे काही एक्सपेन्सेस असतात ते ही काय असतात, फिक्टिशियस ॲसेट असतात. हे सर्व एक्सपेन्सेस तुम्ही नेहमी पोस्ट पिरियडमध्ये करत असता, म्हणून ते आपण कुठं दाखवणार, तर पोस्ट पिरियडमध्ये दाखवणार. डेप्रिसिएशन प्रत्येक वर्षाला आपल्याला तो प्रत्येक ॲसेटवरनं तो चार्जेस हा करावा लागतो. त्यामुळं हे कुठल्या नेचरचं एक्सपेन्सेस होणार, तर त्या ठिकाणी टाईम बेसिसवरती किंवा टाईमच्या याचं एक्सपेन्सेस होणार, म्हणून ते आपण टाईम बेसिसवरती डिवाईड करू. हे सर्व एक्सपेन्सेस पहिल्यांदा काय करावं लागतात, आपल्याला अपॉइंटमेंट करून घ्यावं लागतात, म्हणजे टाईम बेसिसवरती, सेल्स बेसिसवरती. त्यानंतर पुढचा पॉईंट त्याने दिलेला आहे डी, नेट प्रॉफिट ऑफ द इयर ₹67,000. आपल्याला ह्या ठिकाणी संपूर्ण वर्षाचा नेट प्रॉफिट हा दिलेला असतो आणि हाच नेट प्रॉफिट आपल्याला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाईड करायचा असतो. आणि तो आपल्याला त्या ठिकाणी प्री पिरियडमध्ये किती नेट प्रॉफिट असणार, पोस्ट पिरियडमध्ये किती प्रॉफिट असणार, हे आपल्याला त्यावरून सर्च करायचं असतं. तर मग चला बघूया. हे सर्व प्रॉब्लेम आपला रीड झालेला आहे. त्यानंतर त्याचे सर्व एक्सपेन्सेस आपण अपॉइंटमेंट केलेले आहेत. त्यानंतर पुढची स्टेप आपण बघूया. स्टेप नंबर थर्ड काय म्हटलं की ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ प्री पिरियड अँड पोस्ट पिरियड. आता आपल्याला फॉर्मॅट ड्रॉ करावं लागणार प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड. आता सोल्युशन करत असताना त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला ह्या सर्व तुम्हाला स्टार्टिंगला दिलेल्या डेट्स 1 जुलै, 1 एप्रिल, 31 मार्च ह्या सर्व डेट त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागतात. त्यालाच आपण म्हणतो इम्पॉर्टंट डेट्स. ह्या सर्व डेट्स तुम्हाला पहिल्यांदा विचारात घ्याव्या लागतात. आता ह्या डेट्स बघा. पहिल्यांदा आपण काय करतो की इनकॉर्पोरेशन कधी झाली आपली कंपनी, तर 1 जुलै 2019ला. ते पहिल्यांदा आपण लिहितो. ते नेहमी पहिल्यांदा ह्या स्वरूपात काय करायचं, फॉर्मॅट एक चार्ट ड्रॉ करायचा. त्या ठिकाणी 3 रो करायच्या आणि मधल्या मिडल रोला काय करायचं, पहिल्यांदा इनकॉर्पोरेशनची पहिल्यांदा इन्फॉर्मेशन्स लिहायची. आता बघा जसे की इथे लिहिले की 1 जुलै 2000 याला काय झालं, 2019ला आपल्या कंपनीचं इनकॉर्पोरेशन झाले. त्यानंतर ती कंपनी कधीपासनं, डेट ऑफ ॲक्विजिशन कधी आहे, कधीपासनं इफेक्ट फ्रॉम, तर 1 एप्रिल 2019ला. मग आपण ते कधी घेणार, याच्या आधी नंतर घेणार, म्हणजे 1 एप्रिल 2019 आपण त्याच्या पुढं हे घेणार. त्यानंतर इयर एंडिंग कधीपर्यंत सांगितलेलं आहे त्यांनी, तर त्या ठिकाणी इयर एंडिंग आपल्याला 31 मार्च 2020 पर्यंत सांगितलेलं आहे, म्हणून आपण इयर एंडिंग 31 मार्च 2020 हे घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथं लक्ष द्या सर्वांनी की ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही ड्रॉ केल्या. ओके, सगळ्या गोष्टी लिहिल्या, डेट ऑफ ॲक्विजिशन्स लिहिल्या. आता यालाच आपण काय म्हणतो, सर्वांनी लक्ष द्या, याला आपण डेट ऑफ ॲक्विजिशन्स असं म्हणतो. डेट ऑफ
ॲक्विजिशन्स. याला आपण म्हणतो, ह्या डेटला आपण म्हणतो सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स. कुठल्या? तर ह्या डेटला. त्यानंतर ही इयर एंडिंगची 31 मार्च ही कुठली असणार? इयर एंडिंग. आता इथं लक्ष द्या सर्वांनी. कंपनी इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर त्याच्या आधीचा पिरियड 1 एप्रिल टू 1 जुलै 2019 पर्यंत जो काही पिरियड असतो त्या पिरियडला आपण काय म्हणतो? प्री पिरियड असं म्हणत असतो. त्याला आपण असं बी म्हणतो प्रॉफिट प्रायर पिरियड इनकॉर्पोरेशन्स. आणि कंपनी इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर इयर एंडिंगपर्यंत जो काही पिरियड असतो त्याला आपण नेहमी काय म्हणत असतो? पोस्ट पिरियड असं म्हणत असतो. आता इथे लक्ष द्या, प्री पिरियड कुठला आणि पोस्ट पिरियड कुठला हे पहिल्यांदा आपण सर्च करून घ्यायचं. त्यानंतर पुढची स्टेप आपण फॉलो करायची. आता स्टेप नंबर काय असणार आहे? 3rd झालेली आहे. ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ प्री पिरियड अँड पोस्ट पिरियड आपलं झालेलं आहे. आता पुढची स्टेप, स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय म्हटलंय तर कॅल्क्युलेट द सेल्स रेशो. आता काय करूया आपण? सेल्स रेशो कॅल्क्युलेशन्स करूया. आता सेल्स रेशो कॅल्क्युलेशन्स करत असताना काय विचारात घ्यायचं तर सेल्स रेशो कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं म्हटलंय की द सेल्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 ₹5 lakh divided into ₹1 lakh for the period up to 1 July 2019 and ₹4 lakh for the remaining period. आपल्याला ह्या ठिकाणी संपूर्ण वर्षाची सेल्स दिलेली आहे. कधी संपूर्ण वर्ष म्हणजे कधी? तर जेव्हा बिझनेस आपण स्टार्ट करतो 1 एप्रिल टू 31 मार्च ह्या संपूर्ण वर्षाची आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांनी सेल्स ही दिलेली आहे. ती सेल्स किती दिली ती पहिल्यांदा घ्या. ती सेल्स पहिल्यांदा आपण आपल्याला त्या वर्षाची 5 लाख रुपये सेल्स ही दिलेली आहे. आता ही सेल्स आपल्याला त्यांनी 2 भागामध्ये डिवाइड करून दिलेली आहे. तर 2 भागामध्ये डिवाइड करून दिलेले आहे म्हटल्यावर काय? प्री पिरियडमध्ये त्यांनी ह्या पिरियडमध्ये त्यांनी किती सेल्स सांगितलेले आहे हे 5 लाखापैकी? तर त्यांनी अप टू 1 जुलै 2019 पर्यंत 1 लाख रुपये सांगितले. म्हणजे अप टू 1 जुलै 2000 म्हणजे 1 एप्रिल टू 1 जुलैपर्यंत त्यांनी ह्या 5 लाखापैकी 1 लाख ही प्री पिरियडसाठी सांगितलेली आहे सेल्स. त्यानंतर रिमेनिंग सेल्स ही कुठल्या पिरियडसाठी सांगितले तर पोस्ट पिरियडसाठी. मग आता 5 लाखामधनं 1 लाख रुपये गेले, राहिले किती तर 4 लाख. हे 4 लाख रुपये तुम्ही पोस्ट पिरियडमध्ये दाखवणार आणि याच्यावरनं तुम्हाला काय करावं लागते? सेल्स रेशो हा कॅल्क्युलेशन्स करायचा असतो. आता बघूया की कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल्स रेशो. तर सेल्स रेशो कॅल्क्युलेशन करत असताना काय विचारात घ्यायचे तर कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल्स रेशो बघा. ह्या ठिकाणी रेशो काढत असताना आपण प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडच्या दोन्ही पिरियडच्या त्या ठिकाणी सेल्स विचारात घेणार. मग बघा प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड ॲज टू आपण हे डिवाइड करणार. पहिल्यांदा प्री पिरियडची सेल्स घेऊया. किती आहे प्री पिरियडची सेल्स तर 1 लाख रुपीज ती घेतली. त्यानंतर पोस्ट पिरियडची घेऊया. किती आहे 4 लाख रुपीज. ओके. आता ह्या ठिकाणी प्री पिरियडची सेल्स घेतली आपण, पोस्ट पिरियडची सेल्स घेतलेली आहे. आता प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडची सेल्सला अशा एका संख्येनं भागायचं, एका संख्येनं भाग द्यायचं की त्या दोन्ही त्या दोन्ही संख्येला भाग जाईल. मग कुठल्या तर ह्या ठिकाणी इझिली तुम्हाला त्या ठिकाणी भाग देता येईल. बघा डायरेक्ट 0 0 सर्व कट करून टाकायचे आणि तुमचा रेशो हा काय येणार तर सेल्स रेशो हा तुमचा 1:4 हा येईल. कुठला येणार 1:4 हा तुमचा त्या ठिकाणी सेल्स रेशो हा येऊन जाईल. हे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक काय करा काढा. त्यानंतर ही स्टेप झाली 4. त्यानंतर पुढची स्टेप्स नंबर 5. त्याला आपण काय म्हणतो कुठली स्टेप आहे ती कॅल्क्युलेट द टाइम रेशो. आता
टाईम रेशो कॅल्क्युलेशन्स करत असताना तुम्हाला मी लास्ट लेक्चरला म्हटलं की टाईम रेशो कॅल्क्युलेशन करत असताना नेहमी आपण काय करत असतो, मंथ्स कन्सिडर करत असतो. काय नेहमी आपण मंथ्स कन्सिडर करत असतो. कॅल्क्युलेट द टाईम रेशो कन्सिडर इन मंथ्स, फक्त मंथ्स त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. आता हे मंथ्स कुठले कन्सिडरेशन करत असतो, तर प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचे. या ठिकाणी प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचे आपण काय करत असतो, मंथ्स त्या ठिकाणी विचारात घेत असतो. तर बघूया प्री पिरियडसाठी किती मंथ्स असतात आणि पोस्ट पिरियडसाठी किती मंथ्स आहेत. बघा प्री पिरियड स्टार्टिंग कधी होते, तर 1 एप्रिल स्टार्टिंग कधी होते, तर 1 एप्रिल 2019ला आणि इनकॉर्पोरेशन्स कधी झाले, तर 1 जुलै 2019ला. आता ह्या दरम्यान किती त्या ठिकाणी मंथ झालेले आहेत, तर लक्ष द्या सर्वांनी. ह्या दरम्यान त्या ठिकाणी किती मंथ झालेले आहेत, तर एप्रिल, मे, जून ओके, एप्रिल, मे, जून म्हणजे 3 मंथ्स त्या ठिकाणी झालेले आहेत. किती? 3 मंथ्स. त्या ठिकाणी तुम्हाला 3 मंथ्स त्या ठिकाणी प्री पिरियडसाठी लागलेले आहेत. त्यानंतर पोस्ट पिरियडसाठी रिमेनिंग मंथ्स. पोस्ट पिरियडसाठी आता किती मंथ्स लागतात सर्वांनी काउंट करा, तर 1 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 9 मंथ्स हे तुमचे कशासाठी लागले आहेत, हे पोस्ट पिरियडसाठी लागलेले आहेत. आता ह्या ठिकाणी टाईम रेशो कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला नेहमी मंथ्स विचारात घ्यावे लागतात. तर पहिल्यांदा आपण प्री पिरियडचे मंथ्स घेणार आणि त्यानंतर पोस्ट पिरियडचे मंथ्स घेणार. आता प्री पिरियडचे मंथ्स घेत असताना त्या ठिकाणी किती मंथ्स आहेत प्री पिरियडचे, तर त्या ठिकाणी 3. मग 3 घ्या पहिल्यांदा. प्री पिरियडमध्ये 3 मंथ्स. त्यानंतर पोस्ट पिरियडमध्ये किती मंथ्स आहेत, तर 9 मंथ्स. ते 9 मंथ्स घ्या. ओके. आता त्यानंतर प्री आणि पोस्ट पिरियडचे आपण मंथ्स घेतल्यानंतर आपल्याला याचा रेशो काढायचा आहे. रेशो काढत असताना अशा एका संख्येनं भाग द्यायचा की त्या संख्येने ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल. तर ह्या ठिकाणी आता विचार करा की 3 ला कुठल्या संख्येनं भाग जाईल, तर 3 न जाणार. 9 ला कुठल्या संख्येनं भाग जातो, तर 3 न जातो. म्हणून आपण ह्या संख्येला 3 न भागूया. तर 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. मग आपला टाईम रेशो काय येणार, तर त्या ठिकाणी 1:3 हा आपला त्या ठिकाणी टाईम रेशो हा येणार. ओके, समजलं सर्वांना. तर पहिल्यांदा आपण काय केलं, सेल्स रेशो कॅल्क्युलेशन केला. सेल्स रेशो कशाच्या बेसिसवरती कॅल्क्युलेशन केला, तर त्या ठिकाणी आपण ही सेल्स त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर ती सेल्स आपण प्री आणि पोस्ट पिरियडची घेऊन आपण त्या ठिकाणी आपला सेल्स रेशो हा कॅल्क्युलेशन्स केलेला आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट द टाईम रेशो कॅल्क्युलेशन करत असताना आपण नेहमी काय केले, मंथ्स कन्सिडर केले. काय मंथ्स म्हणजे प्री पिरियडचे मंथ्स किती आणि पोस्ट पिरियडचे मंथ्स किती हे आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा विचारात घेतले. त्या ठिकाणी प्री पिरियडचे पहिल्यांदा मंथ्स घेतले. प्री पिरियडचे मंथ्स होते आपले 3 आणि पोस्ट पिरियडचे मंथ्स होते 9 आणि त्याला एका समान संख्येनं काय केला, आपण भाग दिला. त्यामुळे आपला टाईम रेशो हा आला 1:3. ओके. आता ही सर्व वर्किंग नोट केल्यानंतर खऱ्या स्वरूपानं आपण काय करतो, प्रॉब्लेमला सुरुवात करतो. आता ही पूर्ण वर्किंग नोट झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे तयार करावं लागतात आणि त्यामध्ये हे तुम्हाला दिलेले सर्व एक्सपेन्सेस त्या ठिकाणी आपण काय करत असतो, डिवाइड करत असतो. कुठल्या बेसिसवरती, सेल्स बेसिस किंवा टाईम बेसिसवरती ते आपण डिवाइड करत असतो. मग चला बघूया की फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. तर तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की फॉर्मॅट कसा असतो ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलं. आता नेक्स्ट स्टेप नंबर 6, ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. आता ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ड्रॉ करायचा असतो. मग तो कसा, त्या ठिकाणी तुम्हाला मी फॉर्मॅट सांगितलं होता की ह्या ठिकाणी आपण हा फॉर्मॅट यूज करणार. कुठला, फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इन प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. व्हर्टिकल फॉर्मॅट आपण त्या ठिकाणी यूज करणार. त्या ठिकाणी बेसिकली आपण किती कॉलम तयार करणार, तर त्या ठिकाणी 4 कॉलम ड्रॉ करणार. तर पहिला असणार पर्टिक्युलर,
बेसिस, प्री पिरियड, पोस्ट पिरियड हा त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करणार फॉर्मॅट ड्रॉ करणार. सर्वांनी तो ड्रॉ करा. ओके, हा फॉर्मॅट आपण त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. बघा सर्वांनी ड्रॉ केल्यानंतर आपण काय करतो की नेक्स्ट स्टेप्स, फॉर्मॅट ड्रॉ झाल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, फर्स्ट टेक ऑल इन्कम अँड डिवायडेड इन देअर बेसिस अँड डू टोटल ऑफ दॅट इन्कम. बघा 7 नंबरचे स्टेप्स तुम्हाला सांगितले, काय म्हटले की फर्स्ट टेक ऑल इन्कम अँड डिवायडेड इन देअर बेसिस अँड डू टोटल ऑफ दॅट इन्कम. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले सर्व इन्कम त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. आता प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इन्कम किती दिलेत, तर ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला एकच इन्कम दिलेला आहे. तो इन्कम कुठला दिलेला आहे, तर त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट हा नेहमी आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो, तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं, प्रॉब्लेम जेव्हा रीड करत होतो त्यावेळेस सांगितलं की ग्रॉस प्रॉफिट हा आपण नेहमी सेल्स बेसिसवरती डिवाइड करत असतो. मग पहिल्यांदा इन्कम घ्या, प्रॉब्लेममध्ये इन्कम घ्या, इन्कम साईडला लिहा. पहिल्यांदा आपण काय करतो, सर्व इन्कम पहिल्यांदा घेत असतो, लिहा ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट घेतल्यानंतर आपण तो कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो, तर त्या ठिकाणी आपण तो नेहमी सेल्स बेसिसवरती डिवाइड करत असतो. म्हणजेच त्याला आपण कुठला रेशो म्हणू, सेल्स रेशो. आता सेल्स रेशोमध्ये आपण तो डिवाइड करणार. आपण सेल्स रेशो हा काढलेला होता. सेल्स रेशो आपण किती काढलेला होता, तर त्या ठिकाणी 1:4. मग त्या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट ही जी काही दिलेली आहे 1,25,000 ही आपल्याला 1:4 ह्या रेशोमध्ये काय करायचे, डिवाइड करायचे आहे. आता डिवाइड करत असताना कशी करणार, तर पहिल्यांदा 1:4 1 + 4 टोटल किती झाले, तर 5. डिवाइड काय करायचं, आता 1 + 4 हे 5 टोटल घ्यायचे. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती दिलेला आहे, तर 1,25,000. इथं आपल्याला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये हा ग्रॉस प्रॉफिट डिवाइड करायचा असते. त्या ठिकाणी प्री पिरियडचा रेशो दिलेला आहे 1 आणि पोस्ट पिरियडचा रेशो दिलेला आहे 4. मग आता डिवाइड करत असताना काय करायचे, पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिटची टोटल अमाऊंट घ्यायची. टोटल अमाऊंट घेतल्यानंतर त्याला भागिले किती एकूण शेअर होणार, तर त्या ठिकाणी रेशो होणार, तर त्या ठिकाणी एकूण 5 हे होणार. 5 म्हणजे किती, 1 + 4 म्हणजे 1,25,000 भागिले 5 करा. 1,25,000 भागिले 5 केल्यानंतर त्या ठिकाणी अमाऊंट किती येणार, तर त्या ठिकाणी अमाऊंट येणार ही 25,000. तर 25,000 गुणिले पहिल्यांदा प्री पिरियडच्या आपल्याला एक्सपेन्सेस, प्री पिरियडचे इन्कम आपल्याला द्यावं लागतात. तर 25,000 गुणिले 1 केले, अमाऊंट किती आली, तर त्या ठिकाणी 25,000 देणार. मग 25,000 ही डायरेक्टली आपण काय करणार, प्री पिरियडमध्ये त्या ठिकाणी लिहिणार. मग ह्या सर्वांनी प्री पिरियडमध्ये 25,000. आता ह्या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवा सर्वांनी, की आपण प्री पिरियडचे जर एक्सपेन्सेस जर काढले, प्री पिरियडचे जर इन्कम आपण जर फाइंड आउट केले, तर काय करायची, फक्त दिलेली रक्कम दिलेल्या इन्कममधनं किंवा दिलेल्या एक्सपेन्सेसमधनं ती प्री पिरियडची अमाऊंट आपण काय करायची, लेस करायची, वजा करून राहिलेली अमाऊंट सरळ आपण डायरेक्टली ट्रान्सफर कुठं करणार, पोस्ट पिरियडमध्ये करायचे. आता त्या ठिकाणी सेम करा. बघा 1,25,000 मधनं 25,000 गेले, उरले किती, तर त्या ठिकाणी 1,00,000 रुपये उठतात. ते डायरेक्टली तुम्ही कुठं ट्रान्सफर करणार, तर पोस्ट पिरियडमध्ये. पोस्ट पिरियडमध्ये ते डायरेक्टली ट्रान्सफर करा. ओके, बघा आता ह्या ठिकाणी बघा ग्रॉस प्रॉफिट बघा आपला किती आहे, 1,25,000 आहे. तो आपण दोन्ही पिरियडमध्ये डिवाइड केलेला आहे, प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये. ह्या दोन्हींची टोटल 1,25,000च यायला पाहिजे. बघा 1,00,000 + 25,000 आले का, 1,25,000 म्हणजे आपण बरोबर रेशोने ते डिवाइड केलेले आहेत. म्हणजे ह्या पद्धतीने काय करायचे, सर्व सेल्स रेशो, सर्व इन्कम किंवा सर्व एक्सपेन्सेस आपल्याला डिवाइड करायचे आहेत. हे 1 बाय 1 आता आपण करूया. आता पुढचं बघूया. परत अजून आपल्याला प्रॉब्लेममध्ये काही इन्कम्स दिलेले आहेत का, तर नाही. ओके, फक्त आपल्याला एकच इन्कम दिलेला होता. त्यानंतर काय म्हटलं, सर्व इन्कम झाल्यानंतर आपण काय करतो, त्याची टोटल करत असतो. मग टोटलमध्ये करा, सर्व इन्कमचे पहिल्यांदा टोटल करा. प्री पिरियडचे इन्कम किती आहेत आणि पोस्ट पिरियडचे इन्कम किती आहेत. बघा प्री पिरियडचे आहेत आपले 25,000, हाय असं ॲज इट इज घेतले. पोस्ट पिरियडचे 1,00,000 हाय असेच आपण ॲज इट इज हे घेतलेले. आता
ही स्टेप झाल्यानंतर स्टेप्स नंबर 8 ओके, सर्व इन्कम घेतल्यानंतर त्याची टोटल केल्यानंतर पुढची स्टेप आपण फॉलो करतो. पुढची स्टेप काय म्हटलंय की सर्व एक्सपेन्सेस घ्या, टेक ऑल एक्सपेन्सेस अँड डिवायडेड इन देअर बेसिस अँड डू टोटल ऑफ ऑल एक्सपेन्सेस प्री अँड पोस्ट पिरियड. आता ह्या ठिकाणी काय करावं लागतं, सर्व एक्सपेन्सेस आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा आता घ्यायचे असतात. म्हणजे ह्याच्यामधनं काय करायचे, लेस ऑल एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस बघा, सेकंड पॉईंट नंबर सेकंड लिहा सर्वांनी, लेस एक्सपेन्सेस. लेस एक्सपेन्सेस लिहिल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय करणार, सर्व तुमचे त्या ठिकाणी एक्सपेन्सेस तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेले असतील ते सर्व एक्सपेन्सेस आपण काय करणार, ते प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये कुठल्या बेसिसवरती सांगितलेले आहेत त्या बेसिसनुसार आपण पहिल्यांदा ते डिवाइड करणार. तर बघूया वन बाय वन आपण ते आता डिवाइड करूया. तर बघा, सॅलरी पहिला एक्सपेन्सेस तुम्हाला सांगितलं आहे कुठला, सॅलरी. सॅलरी आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो, तर त्या ठिकाणी टाइम बेसिस. बघा आता त्याची अमाऊंट किती आहे, 24 लाख रुपये. सॅलरी टाइम बेसिस घ्या, पहिल्यांदा प्रॉब्लेममध्ये घ्या, एक्सपेन्सेसमध्ये पहिल्यांदा सॅलरी घ्या. ओके, किती अमाऊंट आहे ते घ्या. तर त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट किती सांगितलेली आहे, तर 24,000 रुपये अमाऊंट सांगितलेली आहे. मग 24,000 घ्या. ओके, 24,000 रुपये अमाऊंट घेतल्यानंतर कुठल्या बेसिसवरती आपण तो डिवाइड करतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला मी प्रॉब्लेम जेव्हा रीड करत होतो त्यावेळेस त्यांचं अप्रॉक्सिमेट सांगितलेलं होतं. तर त्या ठिकाणी सॅलरी ही नेहमी आपण टाईम रेशोवरती डिवाइड करत असतो. मग घ्या टाईम रेशो, पहिल्यांदा घ्या बेसिसमध्ये लिहा टाईम रेशो आणि त्याचा रेशोसुद्धा आपण लगेच घेऊया. बघा टाईम रेशो किती होता आपला, तर ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं की प्री आणि पोस्ट पिरियडचा, तर 1:3 हा आपला त्या ठिकाणी टाईम रेशो हा होता, तो आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये आपल्याला ही सॅलरी काय करायची, डिवाइड करून द्यायची आहे. कुठल्या रेशोनुसार, तर 1:3 रेशोनुसार. आता ह्या ठिकाणी डिवाइड करत असताना पहिल्यांदा सॅलरीची टोटल अमाऊंट घ्या. सॅलरीची टोटल अमाऊंट किती आहे आपली, तर 24,000 रुपये. डिवाइड त्याला काय करा, 4 करा. डिवाइड 4 का, तर 1+3 म्हणजे एकूण किती रेशो झाला, तर त्या ठिकाणी 4. मग 24,000 भागिले 4 केल्यानंतर जी काय अमाऊंट येईल, 24,000 भागिले 4 किती अमाऊंट येते, तर त्या ठिकाणी किती अमाऊंट येते, तर त्या ठिकाणी तुम्हाला किती 6,000 रुपये अमाऊंट ही येणार. तर 6,000 रुपये गुणिले प्री पिरियडचा आपल्याला भाग द्यायचा आहे. मग 6,000 रुपये गुणिले 1 किती आन्सर येणार, तर 6,000 रुपये येणार. मग ते कुठं आपण देणार, तर प्री पिरियडमध्ये देणार. मग प्री पिरियडमध्ये लिहा पहिल्यांदा 6,000. आता मगाशी मी म्हटलं की जेव्हा आपण प्री पिरियडची अमाऊंट काढतो तर पोस्ट पिरियडची सुद्धा अमाऊंट काढण्यासाठी सेम प्रोसेस करावी लागते. पण तसं न करता डायरेक्टली शॉर्टकटमध्ये तुम्ही काय करू शकताय की प्री पिरियडची अमाऊंट जी काय असेल ती दिलेली टोटल अमाऊंट जी काय आहे सॅलरीची किती आहे 24,000, त्यातनं प्री पिरियडची अमाऊंट काय करा, लेस करून टाका. आणि लेस करून टाकल्यानंतर जी काय अमाऊंट उरेल ती डायरेक्टली कुठं ट्रान्सफर करा, पोस्ट पिरियडमध्ये. तर 24,000मधनं 6,000 हे ट्रान्सफर आपण मायनस केले. किती अमाऊंट उरली, तर त्या ठिकाणी 18,000. मग 18,000 डायरेक्टली तुम्ही काय करा, पोस्ट पिरियडमध्ये लिहून टाका. आता ह्या ठिकाणी बघा रेशोनुसार सुद्धा कॅल्क्युलेशन करत असताना सेम येणार. तर त्या ठिकाणी बघा पहिल्यांदा काय करणार, तुम्ही 24,000 घेणार, भागिले 4 करणार. भागिले 4 केल्यानंतर येणार अमाऊंट तुमची किती, तर 6,000. 6,000 गुणिले पोस्ट पिरियडचा रेशो किती आहे, तर 3. म्हणजे 6,000 गुणिले 3 केलं तर किती अमाऊंट येते, त्या ठिकाणी 18,000 रुपये अमाऊंट ही येत असतं. म्हणजे एवढी स्टेप्स वाचवण्यापेक्षा एवढा टाईम त्या ठिकाणी वेस्टच घालवण्यापेक्षा स्मार्ट वेनं कसं आपण कॅल्क्युलेशन करू ह्या दृष्टीने सर्वांनी काय करा, प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस सुद्धा आपण नेहमी कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो, तर त्या ठिकाणी आपण टाइम बेसिस हा यूज करत असतो. आता त्याची अमाऊंट किती दिली ती सर्वांनी लक्षात ठेवा, 9,600.
ही तुम्हाला त्या ठिकाणी अमाऊंट दिलेली आहे. तर आपण आता ती घेऊया. रेंट अँड टॅक्सेस घ्या पहिल्यांदा. ओके, अमाऊंट घ्या त्याची. तर 9600 ही अमाऊंट होती. आता रेंट अँड टॅक्सेस आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो, तर तुम्हाला इथं प्रॉब्लेममध्ये मी अपॉइंटमेंट करत असताना सांगितलेलं आहे. तर नेहमी आपण टाईम बेसिसवरती करत असतो. मग लिहा टाईम बेसिसवरती टाईम रेशो. टाईम रेशो सुद्धा कुठला आहे आपला, तर 1:3. ह्या रेशोनुसार आपण तो डिवाइड करत असतो. आता डिवाइड करत असताना काय करणार, पहिल्यांदा पूर्ण रेंट अँड टॅक्सेसची पहिल्यांदा अमाऊंट घ्या. त्याला डिवाइड बाय किती करणार, तर 4 करणार. डिवाइड बाय 4 करा. 4 केल्यानंतर त्याला प्री पिरियडचा भाग द्यायचा आहे म्हटल्यावर इंटू 1 करावं लागेल आपल्याला. मग 9600 भागिले 4 किती अमाऊंट येईल, तर त्या ठिकाणी 2400 ही अमाऊंट येईल. तर 2400 अमाऊंट आली तर आपल्याला प्री पिरियडचा भाग द्यायचा आहे. 2400 गुणिले 1 किती येणार, तर त्या ठिकाणी 2400च येणार. मग डायरेक्टली ती कुठे ट्रान्सफर करा तुम्ही, प्री पिरियडमध्ये दाखवा. किती, तर 2400. ओके, त्यानंतर 2400 आपण प्री पिरियडमध्ये दाखवली. आता पोस्ट पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला बाकीची अमाऊंट ही दाखवावी लागते. मग डायरेक्टली काय करा, 9600 मधनं 2400 मायनस करून टाका. राहिलेली अमाऊंट डायरेक्टली कुठे ट्रान्सफर करा, पोस्ट पिरियडमध्ये. आता 9600 मायनस 2400 जर केले तर त्या ठिकाणी किती अमाऊंट उरते, तर त्या ठिकाणी 7200 ही अमाऊंट उरत असते. मग ती डायरेक्टली कुठल्या, पोस्ट पिरियडमध्ये डायरेक्ट देऊन टाका. किती, 7200. ओके, झालं सर्वांचं. आता नेक्स्ट पुढचा एक्सपेन्सेस आहे ऑफिस एक्सपेन्सेस. बघा, ऑफिस एक्सपेन्सेस सुद्धा आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करत असतो, तर त्या ठिकाणी टाईम बेसिसवरती डिवाइड करत असतो. मग त्याची अमाऊंट किती आहे, तर 4000 घ्या. नेक्स्ट एक्सपेन्सेस घ्या. ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट किती आहे, 4000 रुपये. कुठल्या बेसिसवरती तयार करतो आपण, तर तो नेहमी आपण टाईम रेशोवरती डिवाइड करणार. त्याचा रेशो घ्या, किती आहे, 1:3. ओके, किती अमाऊंट आहे त्याची, आता इथे लक्ष द्या. 4000 भागिले किती करणार, तर 4000 भागिले 4 करावं लागणार. का, तर 1 + 3. आता 4000 भागिले 4 केल्यानंतर किती अमाऊंट येईल, तर त्या ठिकाणी 1000 रुपये अमाऊंट येईल. आता आपल्याला प्री पिरियडचा भाग द्यावायचा आहे. कुठला, प्री पिरियडचा. तर प्री पिरियडचा भाग देत असताना काय करत असतो आपण, 1000 गुणिले प्री पिरियडचा रेशो किती आहे, तर त्या ठिकाणी 1000 गुणिले 1 केल्यानंतर किती अमाऊंट येईल, तर 1000 येणार. ती डायरेक्टली आपण कुठे येणार, प्री पिरियडमध्ये देऊन टाकू. तर रिमेनिंग अमाऊंट काय करणार, आपण डायरेक्ट पोस्ट पिरियडला देत असतो. मग 4000 मधनं 1000 गेले, राहिले किती, 3000. मग 3000 डायरेक्टली तुम्ही कुठे ट्रान्सफर करा, तर पोस्ट पिरियडमध्ये ती ट्रान्सफर करू शकताय तुम्ही. त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस आहे आपला कुठला, इलेक्ट्रिसिटी सुद्धा टाईम रेशोवरती करतो. 2000 रुपये अमाऊंट आहे. घ्या पटपट, चला. इलेक्ट्रिसिटी घेतली कुठल्या रेशोवरती, टाईम रेशो. ओके, त्यानंतर आता टाईम रेशो इलेक्ट्रिसिटीची अमाऊंट किती, तर 2000 आहे. टाईम रेशोमध्ये डिवाइड करायचे असतात, तर 2000 भागिले 4 करा. किती अमाऊंट आली, तर 500. 500 गुणिले 1 करा, किती येणार, तर 500 जाणार. मग 500 रुपये हे कुठं लिहिणार तुम्ही, डायरेक्टली प्री पिरियडमध्ये लिहिणार. आणि राहिलेले अमाऊंट किती, 2000 मधनं 500 रुपये गेले तर राहिली किती, 1500 रुपये. तर डायरेक्टली आपण कुठं ट्रान्सफर करतो, तर प्री पिरियड पोस्ट पिरियडमध्ये ट्रान्सफर हे करत असतो. सर्वांनी लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस घ्या. पुढचा एक्सपेन्सेस कुठला, आपला इन्शुरन्स. आता इन्शुरन्स घ्या. इन्शुरन्स सुद्धा आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करत असतो, तर टाईम बेसिसवरती. किती अमाऊंट आहे, तर त्याची 1600 रुपये अमाऊंट आहे. घ्या लगेच पटकन इन्शुरन्स.
1600 रुपये. कुठल्या बेसिसवरती? टाईम रेशोवरती. 1600 भागिले 4 करा, किती अमाऊंट येणार? 400. 400 गुणिले 1 करा, जी काय अमाऊंट येते ते आपण फ्री पिरियडमध्ये दाखवणार. 400 गुणिले 1 केल्यानंतर किती येणार? 400 येणार. ती डायरेक्ट अमाऊंट फ्री पिरियडमध्ये दाखवा. त्यानंतर रिमेनिंग अमाऊंट 1600मधनं 400 गेले, किती राहिले? 1200. डायरेक्ट कुठे दाखवा? तर ती डायरेक्ट आपण पोस्ट पिरियडमध्ये दाखवतो. हे झालं तुमचं इन्शुरन्स. त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस लगेच घ्या. कुठला आहे? डायरेक्टर फीज. डायरेक्टर फीज घेत असताना तुम्हाला मी प्रॉब्लेममध्ये वाचत असताना सुद्धा सांगितलेलं आणि याच्या आधी सुद्धा सांगितले की डायरेक्टर फीज घेत असताना आपण नेहमी ती कुठं घेत असतो? तर पोस्ट पिरियडमध्ये घेत असतो. आता पोस्ट पिरियडमध्ये काय घेतो? तर बघा, डायरेक्टर हे कुठं काम करत असतात? तर ते नेहमी कंपनीमध्ये काम करत असतात. तर आपली कंपनी ही खऱ्या स्वरूपानं कधी स्टार्ट झाली? तर 1 जुलै 2019 नंतर. आता 1 जुलै 2019 नंतरच्या काळाला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण पोस्ट पिरियड असं म्हणतो. आणि 1 जुलै 2019च्या अगोदर कोण काम करत होतं? तर त्या ठिकाणी फर्म काम करत होते. म्हणजे फर्म काम करत असताना त्या ठिकाणी कोण असतात? तर पार्टनर्स असतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जर पार्टनर्स फी विचारली असती, सांगितली असती, तर ती डायरेक्ट आपण प्री पिरियडमध्ये दाखवली असते. पण तुम्हाला इथं डायरेक्टर फीज सांगितलेले आहे आणि डायरेक्टर हे नेहमी कंपनीमध्ये काम करतात, म्हणून ते आपण पोस्ट पिरियडमध्ये लिहिणार. मग लिहा चला पटकन. डायरेक्टर फीज अमाऊंट त्याची 3500. कुठल्या पिरियडमध्ये तुम्हाला म्हटलं तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियडमध्ये डायरेक्ट दाखवायचे आहे. डायरेक्ट पोस्ट पिरियडमध्ये लिहा ती किती? तर 3500. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे आपलं ऑडिटर फीज. ऑडिटर फीज ही नेहमी आपण कशावरती, कुठल्या बेसिसवरती हे करतो? तर बघा, तुम्हाला सुद्धा ह्या ठिकाणी मगाशी मी सांगितले की ऑडिटर फीज जर तुम्हाला त्या ठिकाणी काही मेन्शन्स केलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट संपूर्ण वर्षासाठी प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये ती डिवाइड करून देऊ शकताय आणि ती तुम्ही टाईम बेसिसवरती काय करा? टाईम रेशोवरती डिवाइड करा. तर मग बघूया, ऑडिटर फीज घ्या. ऑडिटर फीज टाईम बेसिस किती आहे? तर त्या ठिकाणी 2400 रुपये अमाऊंट आहे. घ्या सर्वांनी. ओके, ऑडिटर फीज किती आहे? तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तुम्ही ऑडिटर फीज घ्या. ऑडिटर फीज 2400 रुपये. कुठल्या बेसिसवरती? तर टाईम बेसिसवरती. तुम्हाला मी म्हटलेलं टाईम बेसिस घ्या. टाईम रेशो 2400 भागिले 4 करा, किती अमाऊंट येणार? तर 2400 भागिले 4 केल्यानंतर 600 रुपये अमाऊंट येते. 600 गुणिले 1 करा, किती येणार? 600 गुणिले 1 केल्यानंतर 600 येणार. ती डायरेक्ट प्री पिरियडमध्ये आपण लिहितो. लिहा प्री पिरियडमध्ये 600 आणि राहिलेले अमाऊंट पोस्ट पिरियडमध्ये 600. 2400मधनं 600 गेले, डायरेक्ट 1800 वरती डायरेक्ट आपण तिथं ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर पुढचं एक्सपेन्सेस बघा. ऑडिटर फीज झाल्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन सुद्धा आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो? तर इंटरेस्ट ऑन लोन सुद्धा आपण टाइम बेसिसवरती डिवाइड करत असतो. त्याची अमाऊंट किती आहे? तर 1200 घ्या.
ओके. इंटरेस्ट ऑन लोन किती आहे तर 1200 रुपये. कुठल्या बेसिसवरती करतो आपण डिवाइड तर त्या ठिकाणी टाईम रेशोवरती करतो. घ्या टाईम रेशो 1:3. आता 1200 भागिले 4 करा, किती अमाऊंट येईल तर 300 रुपये. 300 रुपये आपण कुठे दाखवणार, 300 गुणिले 1 करणार, किती अमाऊंट येणार 300 येणार. ती डायरेक्ट आपण 3 पिरियडमध्ये दाखवूया. 300 रुपये. राहिलेले अमाऊंट किती 1200मधनं 300 गेले 900 राहिली, ती डायरेक्ट आपण पोस्ट पिरियडला दाखवू शकतो. त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट बघा, ॲडव्हर्टाइजमेंट ही कशाच्या रिलेटेड आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट हे सेल्सच्या रिलेटेड आहे. मग ते आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करणार तर सेल्स बेसिसवरती. तर ॲडव्हर्टाईजची अमाऊंट किती आहे तर त्या ठिकाणी 1000 ही आहे. चला तर ती घ्या पहिल्यांदा. ॲडव्हर्टाइजमेंट 1000. रेशो कुठला तर सेल्स रेशो. आपण ॲडव्हर्टाइज कशा रिलेटेड आहे तर सेल्सच्या. तर सेल्स रेशो किती होता आपला तर 1:4 हा आपला त्या ठिकाणी सेल्स रेशो होता. तर 1000 भागिले 5 करा. 1000 भागिले 5 केल्यानंतर किती अमाऊंट येते तर त्या ठिकाणी 200 रुपये आल्यानंतर आपल्याला प्री पिरियडचे सेल्स हे प्री पिरियडचे एक्सपेन्सेस हे द्यावे लागतात. मग 200 गुणिले 1 करा तर किती अमाऊंट येणार त्या ठिकाणी 200च येणार. मग ती डायरेक्ट कुठल्या प्री पिरियडमधल्या. आणि 1000मधनं 200 रुपये आपण प्री पिरियडसाठी दिले तर राहिलेले अमाऊंट कुठं देणार तर पोस्ट पिरियडसाठी देणार. मग राहिलेले अमाऊंट किती असणार तर 1000मधनं 200 रुपये गेले तर राहिले किती 800 रुपये. डायरेक्टली ते कुठं टाका तुम्ही पोस्ट पिरियडमध्ये लिहा. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे कमिशन्स ऑन सेल्स. बघा कमिशन्स ऑन सेल्स, सेल्ससाठी सेल्स विक्री करण्यासाठी काही कमिशन दिलेले असेल सेल्सच्या दरम्यान तर ते नेहमी आपण कुठं करत असतो, कुठल्या बेसिसवरती डिवाइड करत असतो तर ते नेहमी आपण सेल्स बेसिसवरती सेल्स रेशोवरती डिवाइड करत असतो. आता सेल्सची अमाऊंट किती आहे कमिशन ऑन सेल्सची तर त्या ठिकाणी 2000 रुपये. घ्या मग चला ती सर्वांनी घ्या. कमिशन ऑन सेल रुपीज 2000. ओके. कमिशन ऑन सेल्स आपण नेहमी कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो तर ती नेहमी आपण सेल्स रेशोवरती डिवाइड करत असतो. मग ह्या सेल्स रेशो ह्या बेसिस कॉलममध्ये सेल्स रेशो 1:4. आता 2000 भागिले 5 करा. का 5 का म्हटलं तर 1 + 4 ह्या दोन्ही प्री आणि पोस्ट पिरियडची मिळून किती होते टोटल रेशो 5 हा होत असतो. मग 2000 भागिले 5 करा, किती आले 2000 भागिले 5 केले तर त्या ठिकाणी किती अमाऊंट येते तर त्या ठिकाणी अमाऊंट येते किती येणार अमाऊंट 2000 भागिले 5 तर त्या ठिकाणी अमाऊंट येईल ती 400. मग 400 रुपये अमाऊंट ही आली. मग त्या ठिकाणी काय करणार 400 गुणिले 1 करा. 400 गुणिले 1 का तर प्री पिरियडचा शेअर किती आपला रेशो किती आहे तर त्या ठिकाणी 1. मग 400 गुणिले 1 केल्यानंतर किती अमाऊंट येणार तर त्या ठिकाणी 400 रुपये ही अमाऊंट येणार. किती 400 रुपये. आता 400 रुपये आपण प्री पिरियडसाठी दिलेले आहे. तर 2000मधनं 400 रुपये गेले, राहिले किती तर त्या ठिकाणं किती राहणार तर 1600 रुपये राहणार. ते डायरेक्ट तुम्ही कुठल्या पोस्ट पिरियडमध्ये डायरेक्टली ते लिहून द्या. घ्या मग सर्वांनी. कमिशन ऑन सेल्स झाल्यानंतर आपण पुढचा एक्सपेन्सेस बघूया. तर कमिशन ऑन सेल्स झाल्यानंतर आपण पुढचा एक्सपेन्सेस कुठला आहे तर कॅरेज आउटवर्ड. तर कॅरेज आउटवर्ड हे आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो तर ते आपण नेहमी सेल्स बेसिसवरती डिवाइड करत असतो.
का तर कॅरेज हे कशाच्या रिलेटेड आहे तर ते सेल्सच्या रिलेटेड आहे, त्यामुळं आपण ते सेल्स बेसिसवरती डिवाइड करत असतो. आता त्याची अमाऊंट किती आहे तर 1250 रुपये. मग घ्या त्याची अमाऊंट आणि कॅरेज आउटवर्ड घ्या खाली एक्सपेन्सेसमध्ये. तर कॅरेज आउटवर्ड आपण इथं घेतलेलं आहे, त्याची अमाऊंट किती आहे 1250 रुपये आपण घेतलेली आहे. कुठल्या बेसिसवरती करतो तर सेल्स रेशो. सेल्स रेशोचा रेशो किती आहे तर 1:4. तर 1:4 म्हणजे त्या ठिकाणी काय करणार 1250 भागिले 5 करणार. 5 का करणार तर 1+4. 1250 भागिले 5 त्यानंतर किती अमाऊंट येईल तर त्या ठिकाणी एक भाग 250 रुपये जाणार. मग 250 गुणिले 1 करा. 250 गुणिले 1 केले तर काय येणार प्री पिरियडची आपली अमाऊंट येईल. आता प्री पिरियडला किती देणार 250 गुणिले 1 म्हटल्यावर 250 म्हणजे द्या 250 रुपये प्री पिरियडला द्या. 250 रुपये आपण हे प्री पिरियडला दिलेले. त्यानंतर राहिलेली अमाऊंट 1250 पैकी 250 रुपये प्री पिरियडला दिले. राहिलेली अमाऊंट कुठं आपण ट्रान्सफर करणार तर ती राहिलेली अमाऊंट आपण पोस्ट पिरियडला ट्रान्सफर करणार. ओके हे झाले कॅरेज आउटवर्ड. त्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस घ्या. नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे आपला बँक चार्जेस. बँक चार्जेसची अमाऊंट किती आहे बघा. पहिल्यांदा बँक चार्जेस 400 रुपये. कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो तर त्या ठिकाणी टाइम बेसिसवरती आपण तो डिवाइड करणार. मग घ्या बँक चार्जेस 400 रुपये. कुठल्या बेसिस टाइम बेसिस. ओके त्यानंतर बँक चार्जेसचे आता टाइम बेसिसवरती आपण डिवाइड करणार म्हटल्यावर टाइम रेशो आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. तर टाइम रेशो कुठला आहे तर 1:3. आता 1:3 म्हटल्यावर 400 भागिले 4 करणार आपण. 4 का तर 1+3. 400 भागिले 4 करा किती येणार तर 100 रुपये येणार. मग 100 गुणिले 1 करणार. 100 गुणिले 1 का तर प्री पिरियडचा भाग आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा असतो. मग 100 गुणिले 1 केल्यानंतर किती आन्सर येणार 100. मग ही 100 अमाऊंट आलेली आहे ती कुठं ट्रान्सफर करणार आपण प्री पिरियडच्या कॉलममध्ये देणार. आता प्री पिरियडला आपण 100 रुपये दिले. रिमेनिंग अमाऊंट काय करणार आपण पोस्ट पिरियडला ही देणार. आता पोस्ट पिरियडला किती देणार आपण तर 100 400 - 100 करा किती येणार तर 300 रुपये ती डायरेक्ट आपण पोस्ट पिरियडला ही देणार. ओके त्यानंतर बँक चार्जेस हे झालेलं आहे आपलं. आता पुढचा एक्सपेन्सेस बघा. बॅड डेब्ट्स पहिल्यांदा घेऊया आपण. कुठला बॅड डेब्ट्स बघा. बॅड डेब्ट्स कशाच्या बेसिसवरती आपण हे करतो तर सेल्सच्या बेसिसवरती करतो. का तर ते विक्रीच्या रिलेटेड आहे सेल्सच्या रिलेटेड आहे. ते बॅड डेब्ट्स नेहमी आपण किती रुपये अमाऊंट आहे त्याची तर 750 रुपये. मग चला सेल्सच्या बेसिसवरती डिवाइड करा. घ्या बॅड डेब्ट्स अमाऊंट लिहा 750. कुठला बेसिस सेल्स बेसिस. सेल्स रेशो घ्या 1:4. आता एकाच 4 हा तुम्हाला त्या ठिकाणी सेल्सचा रेशो आहे. 750 भागिले त्या ठिकाणी 5 करा. 750 भागिले 5 केल्यानंतर तुमची अमाऊंट ही येते 150 रुपये. तर 150 गुणिले 1 करा कारण की प्री पिरियडचे शेअर किती आहे आपला रेशो किती आहे तर 1. मग 150 गुणिले 1 केल्यानंतर किती येणार 150 जाणार. मग 150 रुपये डायरेक्टली तुम्ही प्री कॉलममध्ये मेन्शन करा. आता 750 पैकी 150 रुपये तुम्ही दिलेले आहेत. आता उरले किती 600 रुपये. 600 रुपये तुम्ही डायरेक्टली पोस्ट पिरियडमध्ये ट्रान्सफर करून द्या. त्याला कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ओके प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस बघा. आता तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे नेहमी कुठं होत असतात तर कंपनीमध्ये होत असतात. आता ही कंपनी आपली कधी काम करत असते तर कुठल्या पिरियडमध्ये तर पोस्ट पिरियडमध्ये. तर पोस्ट पिरियडच्या रिलेटेड जे काय एक्सपेन्सेस असतील त्याची अमाऊंट आपण कुठं दाखवणार फक्त पोस्ट पिरियडमध्येच दाखवणार. मग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करणार तर पोस्ट बेसिस. अमाऊंट घ्या किती 1500 घ्या. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 1500 कुठल्या बेसिसवरती म्हटलं तुम्हाला डायरेक्टली पोस्ट पिरियडमध्ये आपण ती दाखवणार. आता पोस्ट पिरियडमध्येच फक्त त्याची अमाऊंट तुम्ही घ्या किती 1500. त्यानंतर
प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस झाल्यानंतर कुठलं राहिलं डेप्रिसिएशन्स. आता डेप्रिसिएशन्स नेहमी आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो तर टाईम बेसिसवरती डिवाइड करतो. त्याची अमाऊंट किती आहे तर 2800 रुपये. घ्या डेप्रिसिएशन्स. डेप्रिसिएशन्स किती आहे 2800 रुपये त्याची अमाऊंट आहे. तर डेप्रिसिएशन आपण कुठल्या बेसिसवरती डिवाइड करतो तर टाईम रेशोवरती. मग या टाईम रेशो बेसिसमध्ये टाईम रेशो ओके टाईम रेशोवरती आपण डिवाइड करत असताना आता 2800 भागिले किती करणार तर 2800 भागिले 4 करणार. का तर त्या ठिकाणी 1:3 हा आपला त्या ठिकाणी रेशो आहे. जेव्हा आपण एखादे आपण शेअर डिवाइड करत असतो रेशोने ते वाटत असतो त्यावेळेस आपण पहिल्यांदा एका रेशोची किंमत काढत असतो. मग पहिल्यांदा एका रेशोची किंमत काढण्यासाठी आपल्याला डिवाइड बाय 4 करावं लागणार. मग 2800 भागिले 4 करा किती येणार तर त्या ठिकाणी 700 रुपये अमाऊंट येणार. 700 गुणिले 1 करायचे. 700 गुणिले 1 केले तर त्या ठिकाणी जी काय अमाऊंट येईल ती डायरेक्ट तुम्ही कुठं प्री पिरियडला दाखवणार. 700 गुणिले 1 म्हटल्यावर किती 700 रुपये ती डायरेक्ट तुम्ही कुठं दाखवा प्री पिरियडला. आणि रिमेनिंग अमाऊंट 2800 पैकी 700 रुपये प्री पिरियडला गेले तर राहिलेली रक्कम ही कुठं तुम्ही दाखवणार तर पोस्ट पिरियडमध्ये डायरेक्टली दाखवणार. ओके आता ह्या ठिकाणी सर्व एक्सपेन्सेस आपले झालेले आहेत. सर्व एक्सपेन्सेस आपण त्या ठिकाणी घेतले आहेत. सर्व इन्कमसुद्धा आपल्याला झाले आहेत. कुठले आहेत का बघा राहिलेले तर नाही. सर्व इन्कम आणि एक्सपेन्सेस आपण ह्या ठिकाणी बघितलेले आहेत घेतलेले आहेत. आता त्यानंतर पहिल्यांदा जशी आपण इन्कमची टोटल केली त्याचप्रमाणे इथं एक्सपेन्सेसची पहिल्यांदा प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडच्या एक्सपेन्सेसची पहिल्यांदा टोटल करा. पहिल्यांदा प्री पिरियडची करा तर त्या ठिकाणी प्री पिरियडची एकूण टोटल येते. पहिल्यांदा टोटल म्हणा. प्री पिरियडची एकूण टोटल येते 13,000 रुपये. बघा कॅल्क्युलेशन करून बघा सर्वांनी. प्री पिरियडची एकूण टोटल येते 13,000 रुपये. त्यानंतर पोस्ट पिरियडची बघा. पोस्ट पिरियडची एकूण टोटल ही येते बघा कॅल्क्युलेशन्स करा सर्वांनी. तर त्याची एकूण टोटल येते 4,500 रुपये 45,000 रुपये. किती 45,000 रुपये डायरेक्ट लिहा. आता इथं लक्ष द्या सर्वांनी. आता ह्या ठिकाणी आपल्याला स्टेप्स मी तुम्हाला लास्ट काय सांगितले होते की इन्कममधनं एक्सपेन्सेस काय करायचे लेस करायचे. जेव्हा आता इथं बघा इन्कममधनं एक्सपेन्सेस लेस करल्याचे बघा. पहिल्यांदा इन्कम घ्या आपले प्री पिरियडचे पहिल्यांदा विचार करा. कुठला प्री पिरियड. प्री पिरियडचे पहिल्यांदा इन्कम घ्या किती आहे तर 25,000 रुपये. आणि प्री पिरियडचे एक्सपेन्सेस घ्या टोटल किती आहेत तर 13,000 रुपये. आता 25,000मधनं 13,000 रुपये गेले तर त्या ठिकाणी बाकी किती राहणार तर बाकी त्या ठिकाणी 12,000 राहणार. ती खाली फक्त लिहून ठेवा पहिल्यांदा. किती 12,000. झालं. नेक्स्ट आता पोस्ट पिरियडची घ्या. पोस्ट पिरियडच्या इन्कममधनं पोस्ट पिरियडचे एक्सपेन्सेस लेस करा. 1,00,000मधनं 45,000 गेले किती येणार किती बाकी शिल्लक राहणार ती पहिल्यांदा लिहून ठेवा. तर बघा 1,00,000मधनं जर आपण 45,000 मायनस केले तर उरते नेहमी किती 55,000 रुपये ही उरते. आता इथं लक्ष द्या. आपण प्री पिरियडचे इन्कम घेतले त्यातनं प्री पिरियडचे एक्सपेन्सेस लेस केले. जी काय अमाऊंट रिमेनिंग राहिली ती आपण ह्या ठिकाणी प्री पिरियडमध्ये लिहिले किती तर 12,000. त्यानंतर त्याचप्रमाणे पोस्ट पिरियडचे सुद्धा इन्कम घेतले त्याच्यातनं त्याचे सर्व एक्सपेन्सेस लेस केले. जी काय अमाऊंट रिमेनिंग राहिली ती आपण कुठं दाखवली पोस्ट पिरियडमध्ये खाली दाखवलेली आहे. आता ह्या ठिकाणी बघा जेव्हा आपला इन्कम जास्त असतो आणि एक्सपेन्सेस कमी असतो तेव्हा नेहमी आपल्याला काय होत असतो त्या ठिकाणी प्रॉफिट हा होत असतो. तसंच बघा प्री पिरियडमध्ये सुद्धा आपला इन्कम हा जास्त आहे एक्सपेन्सेस हे कमी आहे त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काय झाला प्रॉफिट हा झालेला आहे. 12,000 रुपये प्रॉफिट हा झालेला आहे. आता इथं लक्ष द्या की प्री पिरियडमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झालेला असेल तो नेहमी आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणून कन्सिडर करत असतो. काय कॅपिटल प्रॉफिट म्हणून तो आपण नेहमी कन्सिडर
करत असतो. तो कसा काढला तर पहिल्यांदा आपण काय घेतले 25,000 इन्कम घेतले आणि त्यातनं लेस 13,000 केले. जी काय अमाऊंट उरली ती डायरेक्ट आपण काय केले तो आपला कॅपिटल प्रॉफिटमधून कन्सिडर केलेला आहे. किती तर 12,000 रुपये. तसंच पोस्ट पिरियडमध्ये सुद्धा इन्कम पहिल्यांदा आपण घेतले किती आहेत तर 1,00,000 रुपये. त्यातनं सर्व एक्सपेन्सेस पोस्ट पिरियडचे आपण लेस केले. अमाऊंट जी काही शिल्लक राहिली किती 55,000 रुपये. पोस्ट पिरियडमध्ये जर तुम्हाला इन्कमपेक्षा एक्सपेन्सेसपेक्षा जर तुमचा इन्कम जास्त असेल तर त्या ठिकाणी काय होतं प्रॉफिट होत असतो आणि तो प्रॉफिट नेहमी तुम्ही पोस्ट पिरियडचा काय म्हणून कन्सिडर करताय प्रॉफिट नेहमी तुम्ही त्या ठिकाणी नेट प्रॉफिट म्हणून कन्सिडर करत असताय. बघा कसं काढलं आपण तर 1,00,000 वजा 45,000 जी काय अमाऊंट आली ती आपण 55,000 रुपये ते आपण काय केले पोस्ट पिरियडचा तो प्रॉफिट त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. मग हाच प्रॉफिट आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा असतो सर्च करायचा असतो आणि त्यानंतर काय करावं लागतं आपल्याला टोटल पूर्ण ह्या एक्सपेन्सेसची करावं लागते. आता 13,000 प्लस 12,000 किती होणार 25,000 रुपये. त्या ठिकाणी हे 25,000 रुपये आपल्याला करावं. 45,000 प्लस काय होते 55,000 किती होणार 1,00,000 रुपये. मग ह्या ठिकाणी ह्या दोन्ही टोटल इन्कमची टोटल आणि ही एक्सपेन्सेस साईडची ही दोन्ही टोटल त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे टॅली व्हायला पाहिजे. 25,000 प्लस इथं 25,000 1,00,000. त्यानंतर सगळ्यात शेवटी महत्त्वाची स्टेप इथं काय म्हटलंय ॲट द एंड ऑफ द प्रॉब्लेम बोथ साईड प्रॉफिट अमाऊंट इज टॅली इज गिवन इन द प्रॉब्लेम नेट प्रॉफिट. आता ह्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे की दोन्ही साईडचे अमाऊंट जे काय प्रॉफिट आले असेल तो त्या ठिकाणी काय करायचं पहिल्यांदा त्या दोघांची काय करायची टोटल करायची पहिल्यांदा. आता इथं लक्ष द्या 12,000 प्लस 55,000 किती होतात 67,000. मग ही 67 टोटल अमाऊंट जी काय प्रॉफिटची अमाऊंट आपल्याला दिली आहे ती ऑलरेडी आपल्याला प्रॉफिटमध्ये आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. ती अमाऊंट आणि ही अमाऊंट त्या ठिकाणी मॅच व्हायला पाहिजे. कुठली तर ही एक अमाऊंट आणि प्री पिरियडची अमाऊंट प्रॉफिट पोस्ट पिरियडचा प्रॉफिट ह्या दोन्हींची बेरीज किती व्हायला पाहिजे 67,000 आणि तीच आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे किती 67,000. ह्या दोन्ही जर जेव्हा मॅच होतील त्यावेळेस आपण असं अज्युम करून चालायचं की आपला प्रॉब्लेम हा बरोबर आहे. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर आपण काय केलं प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात केली होती. पहिला प्रॉब्लेम आपला इथं झालेला आहे. ते प्रथम काय केलेलं आपण तर पहिल्यांदा प्रॉब्लेम बघितला पहिल्यांदा प्रथम पूर्ण प्रॉब्लेम आपण काळजीपूर्वक रीड करून घेतला. त्यानंतर प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड त्या ठिकाणी फॉर्मॅट ड्रॉ केला. त्यासाठी इम्पॉर्टंट डेट पहिल्यांदा बघितल्या. इनकॉर्पोरेशन्स कधी झालं डेट ऑफ ॲक्विजिशन्स कधी झालं इयर एंडिंग किती होतं ते आपण त्या ठिकाणी विचारात घेतले. त्यानंतर त्याची सेल्स प्री पिरियडची किती पोस्ट पिरियडची होती ते आपण काढली. त्यानंतर पूर्ण एक्सपेन्सेस तुमचे दिले ते कुठल्या बेसिसवरती आपण डिवाइड करायचे या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. त्यानंतर आपण वर्किंग नोट बनवल्या. सेल्स रेशो काढला. सेल्स रेशो आपण कसा काढतो तर त्या ठिकाणी आपण सेल्स विचारात घेतली. त्याबरोबर ती सेल्स प्री पिरियडची किती होती पोस्ट पिरियडची किती होती ते विचारात घेऊन त्याच्यावरनं आपण सेल्स रेशो हा काढलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी कॅल्क्युलेट टाईम रेशो काढत असताना आपण त्या ठिकाणी मंथ्स कन्सिडर केले. तर त्या ठिकाणी आपण प्री पिरियडचे एकूण किती मंथ्स आहेत आणि पोस्ट पिरियडचे किती मंथ्स आहेत ते त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशन केले. त्या ठिकाणी प्री पिरियडचे मंथ्स आपले होते 3 पोस्ट पिरियडचे होते 9. त्याच्यावरनं आपण तो रेशो काढलेला 1:3 आणि त्यानुसार हे सर्व एक्सपेन्सेस आपण त्या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत याच्यानुसार त्या बेसिसनुसार आणि प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये ते आपण ते डिवाइड केल्यानंतर आपण इन्कममधनं काय केले सर्व एक्सपेन्सेस लेस केले. प्री पिरियडचे इन्कममधनं प्री पिरियडचे एक्सपेन्सेस लेस केले. पोस्ट पिरियडच्या इन्कममधनं पोस्ट पिरियडचे एक्सपेन्सेस लेस केले. जी काय अमाऊंट आली जर इन्कम जास्त असेल एक्सपेन्सेस कमी असेल तर त्या ठिकाणी प्रॉफिट होतो. त्यामुळे ह्या ठिकाणी 12,000 प्रॉफिट झाला प्री पिरियडचा. तसंच पोस्ट पिरियडमध्ये सुद्धा इन्कम जास्त असेल आणि एक्सपेन्सेस कमी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा प्रॉफिट होत असतो. तसंच पोस्ट पिरियडमध्ये ह्या ठिकाणी 55,000 रुपये प्रॉफिट झाला आणि बोथ साईड त्या ठिकाणी काय झाली टॅली झाली. आता दोन्ही साईड टॅली झाल्यानंतर नोट तुम्हाला एक सांगितले ॲट द एंड ऑफ द प्रॉब्लेम बोथ साईड प्रॉफिट अमाऊंट इज टॅली इज गिवन इन द प्रॉब्लेम नेट प्रॉफिट. त्याचप्रमाणे ही जी काय आपण प्रॉफिट काढलेला असतो
ह्या दोन्हींची टोटल करून आपल्याला ती काय करावं लागते, प्रॉब्लेममध्ये दिलेला प्रॉफिट आणि हा प्रॉफिट त्या ठिकाणी मॅच व्हायला पाहिजे. जेव्हा हे तुमचं ॲक्युरेट आलं त्यावेळेस असं कन्सिडर करून चालायचं की तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर आहे. ओके, थँक्यू.